कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. बीडमधील देशमुख हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडे आणि सुरेश धस पहिल्यांदाच एका व्यासपीठावर येणार. हा शिरूर कासार पिंपळनेरमधील नारळी सप्ताह सांगता समारंभाला दोघेही उपस्थित असणार. अजित पवार आज रोहित पवारांच्या कर्जत जामखेड मतदारसंघाच्या दौऱ्यावर. रोहित पवार मित्रपरिवाराकडून दादांच्या स्वागताचे बॅनर्स. नाशिकमधील काठेगल्ली दर्गा अतिक्रमण प्रकरणी पालिकेच्या कारवाईला सुप्रीम कोर्टाची स्थगिती. 21 एप्रिलला पुढील सुनावणी. महापालिका काय बाजू मांडणार याकडे लक्ष. पुण्यातील गर्भवती मृत्यू प्रकरणी डॉक्टर घैसास यांचा राजीनामा नको तर लायसन्स रद्द करा, भिसे कुटुंबियांची मागणी. मंगेशकर रुग्णालय पंचतारांकित हॉटेलसारखं. मंगेशकर कुटुंबियांची ध्येय धोरणं संचालक राबवत नाहीत, रवींद्र धंगेकरांची टीका. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणी डॉक्टर सुश्रुत घैसासला पुणे पोलिसांकडून संरक्षण. घैसास शहरातून पलायन करू नये म्हणून पोलिसांची खबरदारी. ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणी ससून रुग्णालयाचा अहवाल सादर. ससूनच्या वैद्यकीय समितीचा अहवाल अलंकार पोलीस स्टेशनला पाठवला. महाराष्ट्रातील सर्व जिल्हा काँग्रेस कमिटी सोबत प्रदेश कमिटी देखील बरखास्त करा. प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव खान नायडू यांची हायकमांडकडे मागणी. कुणाल कामराला अटक करता येणार नाही, जबाब नोंदवण्यासाठी अटकेची गरज नाही. मुंबई पोलीस तामिळनाडूमध्ये जाऊन जबाब नोंदवू शकतात. मुंबई हायकोर्टाची पोलिसांना चपडा. कोर्टाच्या निर्णयाबाबत माहिती नाही, मात्र कामराचं स्वागत महाराष्ट्रात होणार आणि त्याला प्रसादही देणार, नरेश म्हस्केंचा इशारा. छत्रपती शिवराय महाराष्ट्रापुरते सीमित नाही. खरंच आदर असेल तर शिवजयंतीला देशभर सुट्टी जाहीर करा. नाशिकच्या निर्धार मेळाव्यात उद्धव ठाकरेंचा हल्ला. शिवजयंतीच्या सुट्टीबाबत पंतप्रधान ठरवतील, मात्र उद्धव ठाकरे देखील मुख्यमंत्री होते तेव्हा शिवजयंतीला सुट्टीची मागणी का केली नाही, गिरीश महाजन यांचा सवाल. अमित शहांनी लिहिलेलं शिवरायांवरील पुस्तक वाचल्यावर राऊतांना चक्कर येईल असं चंद्रकांत पाटील म्हणाले. पण हे बोलल्यानंतर चंद्रकांत पाटलांना चक्कर आली, उद्धव ठाकरेंचा टोल. नाशिकमधील मेळाव्यात व्हिडिओतून बाळासाहेबांचा आवाज पुन्हा घुमला, तर बाळासाहेबांचा आवाज वापरून त्यांच्या विचारांचा द्रोह. बाळासाहेब असते तर लाथ मारली असती, बावनकुळेंची टीका. मालवणमधील शिवरायांचा पुतळा उभारणीचं काम पूर्णत्वाच्या जवळ. 1 मे रोजी पुतळ्याचं अनावरण करण्याचा सरकारचा प्रयत्न. पुतळा उभारताना डुप्लेक्स स्टीलचे फ्रेमवर्कचा वापर. आता पहिलीपासूनच इंग्रजीबरोबर हिंदी ही सक्तीची. राष्ट्रीय शिक्षण धोरणाची राज्यामध्ये यंदापासूनच टप्प्याटप्प्यानं अंमलबजावणी. भाजपचे मंत्री प्रत्येक महिन्याला जनता दरबार आयोजित करणार. 22 एप्रिलला पंकजा मुंडेंच्या उपस्थितीमध्ये मुंबईत जनता दरबार. जनतेच्या तक्रारी समस्या मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये मांडण्याची संधी मिळणार. नाशिकच्या आवळखेड ग्रामपंचायत हद्दीत पाणी टंचाई. 3 किलोमीटर महिलांसह चिमुकल्यांची देखील दऱ्याखोऱ्यातून पायपीट. राजस्थान विरुद्धच्या रोमांचक सामन्यात सुपर ओव्हरमध्ये दिल्लीचा विजय. पॉईंट्स टेबलमध्ये 10 अंकांसह दिल्ली अव्वल स्थानी, तर राजस्थानचा सलग 3रा पराभव. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.